विठ्ठल 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 ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर
संतांच्या कृपेमुळे ही इमारत पूर्ण तत्वास आली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारी रे देवालया. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी या मंदिराचा विस्तार केला आणि हे देवालय उभे केले. नामदयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. नामदेव महाराजांनी या मंदिराचा विस्तार केला. जनार्दन एकनाथ थांब
रचिला भागवत. संत जनार्दन महाराज व एकनाथ महाराज यांनी या मंदिराला खांब दिला. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. भागवत धर्माचे आपले तुकाराम महाराज म्हणतात भजन करा सावकाश. बहिणी माने फडकती ध्वजा निरूपण केले वजा. आज बहिणाबाई यांचा पताका मंदिरावर फडकत आहे. वारकरी संप्रदायाचा पाया कैवल्याचा आहे. किंकर नामस्मरणाचा आहे. खांब शांती स्वरूपाचा आहे. कळस वैराग्याचा आहे आणि पताका गुणनिष्ठित आहे. विठ्ठल विठ्ठल ज्या भूमीमध्ये संत महात्म्यांनी जन्म घेतला आणि त्याच्या पदस्पर्शाने ही माती अबीर गुलाल झाली आणि या मातीत अबीर गुलाल झाली आणि या मातीत कणा तुमारे फुटले. अशा सुंदर महाराष्ट्र पवित्र पावन मातीत जन्म घेण्याचे भाग्य आपल्याला लाभलेले आहे. हरीचे दास कुठेही जन्म घेत नाही. त्यासाठी पवित्र कुळ आणि पावन देश लागतो. हरीचे दास कुठेही जन्म घेत नाही. त्यासाठी पवित्र कुळ आणि पावन देश लागतो. आपला देश पवित्र आहे. आपण भाग्यवान आहोत. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास घेती जन्म. विठ्ठल विठ्ठल आज फुलारे मामा यांच्या इथे प्रकाश नंबर गल्ली नंबर 5 इथे कीर्तन करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे. माझे गुरुवर्य मला कीर्तन शिकवणारे हरिभक्त पारायण ढाकणे सर, मला संगीत शिकवणारे माझे गुरुवर्य चिंतांके सर आणि आम्हाला जास्त लाड करणारे, आम्हाला कुठेही सप्त्यासाठी घेऊन जाणारे आमचे असे पाटील मामा आणि महारुद्र वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी. गायन ही कला सोपी नाही. गायनाची अंगी शक्ती अद्भुत आहे अंगी. हेतू देणे देवा यावर घ्यावी अखंडित सेवा. अशाच आमच्या हरिभक्त पारायण नंदनी पवार, वेदिका गोसावी, भक्ती धाडगे अशा सुंदर गायन गातात. मुरदुंगावात सुंदर अशी साथ संगत करणारे हरिभक्त पारायण सोहम महाराज आणि संवादिनीवर साथ संगत करणारे माझे गुरुवर्य
चिंताके सर आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे जे साऊंड सिस्टीम आहे त्यांचे पण आभार मानते आणि निरूपणास प्रारंभ करते. विठ्ठल 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 विठ्ठल. जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात, जीवात्मा, महात्मा, परमात्मा. एकाला यावं लागतं, दुसऱ्याला आणावं लागतं आणि तिसऱ्याला यावंच लागतं. तुम्हाला आम्हाला यावं लागतं आणि जे संत महात्मा असतात त्यांना यावंच लागतं. क्रियापदाच्या भाषेमध्ये जर सांगण्यात झाला तर पहिला वर्ग जीवन जगतो, दुसरा वर्ग जीवन जगतो आणि तिसरा वर्ग असा आहे जो जीवन जगतो. जो जीवन जगतो तो मनुष्य महात्मा आणि जो जीवन जागवतो तो परमात्मा पांडुरंग आणि जो जीवन जगत असतो तो परमात्मा पांडुरंग. सज्जन असो वा दुर्जन असो, चांगल्या मार्गावर असो किंवा वाईट मार्गावर असो, संत आपल्याला जागवण्याचं काम करतात व दिशा दाखवतात. काय असा आता संतांचे काय सांगू आता संतांचे पगार, काय सांगू आता संतांचे पगार. काय सांगू आता संतांचे पगार, काय सांगू आता संतांचे पगार.